उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकरांना उमेदवारीसाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्ह आहेत। कारण या मतदारसंघातून प्रस्थापितांऐवजी तरुणांना संधी देण्याची मागणी शिंदे गटातल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली। पाहूयात एक रिपोर्ट। मुंबई उत्तर पश्चिम मधून शिंदे गटात चुरस। प्रस्थापितांऐवजी तरुणांना संधी देण्याची मागणी। सिद्धेश कदम की गजानन कीर्तिकर, कुणाला लागणार उमेदवारीची लॉटरी। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून पुन्हा एकदा कीर्तिकर विरुद्ध कदम असा सामना रंगण्याची चिन्ह आहे। या मतदारसंघात सध्या शिंदे गटात असलेले गजानन कीर्तिकर हे विद्यमान खासदार आहेत। पण माजी मंत्री रामदास कदम यांचे धाकटे चिरंजीव सिद्धेश कदम हे सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यातच अलीकडच्या काळात कीर्तिकर हे राजकारणात फारसे सक्रिय नसल्याने त्यांच्याऐवजी एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी मिळावी अशी अपेक्षा सामान्य शिवसैनिक व्यक्त करतायत। गजानन कीर्तिकर हे यांच्या वयाप्रमाणे 85 वर्षाचे झालेले आहेत। त्यांना दिल्ली दरबारी आता त्यांना जमणार नाही, तर त्यांनी तरुण रक्ताला वाव द्यावा असं आमचं मत आहे। आणि सिद्धेश कदम याला त्यांनी सहकार्य करावं। आणि माझं तर स्पष्ट मत आहे की गजानन कीर्तिकर आणि सिद्धेश कदम यांच्यामधून जर निवडायला सांगितलं तर आम्ही सिद्धेश कदमला निवडू। कारण काय, एक जेव्हा नवीन मुलं येतात त्यावेळेला ती नवीन संकल्पना घेऊन येतात। त्यांची कामाची पद्धत वेगळी असते। गेली कित्येक वर्ष आमच्याकडे काम करत होते, पण सध्या त्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांना जनसंपर्क फार कमी झाला आहे व त्यांना ते करणं अशक्य होतं आहे। तर त्यांनी नवीन तरुण तडफदार उमेदवार सिद्धेश कदम यांच्या नावाची शिफारस करावी अशी आमची इच्छा आहे। काही दिवसांपूर्वी याच मतदारसंघातल्या उमेदवारीवरून गजानन कीर्तिकर विरुद्ध रामदास कदम असा वाद रंगला होता। गजानन कीर्तिकर लोकसभेसाठी उभे न राहिल्यास सिद्धेश कदम उमेदवारीची मागणी करतील असं वक्तव्य रामदास कदम यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये केलं होतं। त्यावर कीर्तिकर यांनी थेट प्रसिद्धीपत्रक काढत कदमांवर टीका केली होती। त्याला कदमांनी पुन्हा प्रत्युत्तर देत कीर्तिकरांचं वय झालं असून त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचं म्हटलं होतं। त्यांच्या या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी दोघांना वर्षावर बोलावून मध्यस्थी केली होती। पण कीर्तिकरांच्या उमेदवारीला विरोध करण्यामागे आणखी एक कारण आहे। कीर्तिकरांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांचं याच मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे उमेदवारी निश्चित झाली असून ते कामालाही लागलेत। अशा वेळी कीर्तिकरांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास कीर्तिकर पितापुत्रातच थेट लढत होणं अटळ आहे। तसं झाल्यास कीर्तिकर मुलाविरोधात किती जोरकसपणे निवडणूक लढवतील याबद्दल शिंदे गट साशंक आहे। म्हणूनच कीर्तिकरांऐवजी एखाद्या नव्या चेहऱ्याला या मतदारसंघातून संधी द्यावी असं भाजपनेही शिंदेंना सुचवल्याचं कळतंय। कारण मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघात अंधेरी पश्चिम, वर्सोवा, गोरेगाव, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी आणि दिंडोशी या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। पक्षीय बलाबल पाहता गोरेगाव, वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम या 3 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तर अंधेरी पूर्व, जोगेश्वरी आणि दिंडोशी या 3 मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत। केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी भाजपनं कंबर कसली आहे। त्यासाठी महाराष्ट्रात मिशन 45+चं नियोजन केलं जात आहे। प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार देण्यावर भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाचा भर आहे। त्यामुळे शिंदेंकडून उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातून गजानन कीर्तिकरांना संधी देऊन ठाकरे गटाला विजयाची संधी देण्याऐवजी सिद्धेश कदमांच्या रूपानं नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता अधिक दिसतेय। संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।